ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, भीष्माचं चरित्र इतकं स्वज्वळ होतं का धुतल्या तांदळावानी. भीष्माने अजन्म ब्रह्मचारी पाळलं, लग्न केलं नाही, कठीण व्रत केलं म्हणून त्याला भीष्माचार्य म्हणतात. पण त्याला मरताना बाणाच्या आथुरणावर झोपावं लागलं का? जे कर्म असतं ते कर्म काय त्याला कोणाला चुकत नाही. त्यांनी लहानपणी घोड्यावर बसून एक साधू सरड्याच्या वेशामध्ये तप करत होता आणि त्याला भाला मारला आणि मग त्या साधूनी त्याला शाप दिला. आणि ज्या वेळेला द्रौपदी सभेत ओढीत नेली होती त्यावेळेला भीष्माचार्य बघत होता आणि मग त्यांनी प्रतिकार केला नाही.